नमस्कार मित्रांनो, तारीख ठरली, वेळ ठरली. अजित पवार गटाला खिंडार. 39 नेते शरद पवार गटात प्रवेश करणार. काय आहे बातमी सविस्तर आपण आपल्या चॅनलवरती बघून घेऊया. तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल. राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी मोठा धक्का आहे. अजित पवार गटाचे 39 नेते शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाला मोठा धक्का आहे. कधी होणार हा पक्ष प्रवेश सोहळा आपण बघून घेऊया. विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यावर आहेत. अशातच राज्याच्या राजकारणात मोठा बदल होताना दिसत आहे. राष्ट्रवादी पक्षात मोठा घडामोडी घडत आहेत. या निवडणुकीआधी राष्ट्रवादी अजित पवार गटाला खिंडार पडलाय. अजित पवार गटाचे 39 पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील 39 पदाधिकारी लवकरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. येत्या 20 तारखेला हा पक्ष प्रवेश होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाची ताकद मात्र मोठी होत चाललेली आहे. अजित पवारांचा मोठा धक्का, याकडे आपण थोडं लक्ष देऊया. लोकसभा निवडणुकीसाठी अजित पवारांचा करिश्मा चालत नाही. अजित पवार गटाला केवळ रायगडची जागा जिंकता आली, त्यातच हा राज्याची विधानसभा निवडणुकीत तोंडावर आहे. असं असताना अजित पवारांना मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादी अजित पवार गटातील 39 पदाधिकारी अजित पवारांची साथ सोडून शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पिंपरी चिंचवड हा अजित पवार यांचा बालेकिल्ला आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्याआधीच पिंपरी चिंचवड मधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी अजित पवारांना मानत होते. त्यामुळे अनेकांनी शरद पवारांचा हात सोडून अजित पवारांबरोबर महायुतीत जाणं पसंत केलं. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे नेते पुन्हा शरद पवार गटात जाणार असल्याचा पक्ष प्रवेश होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे. यावरती शरद पवार काय म्हणाले, आपण याकडे थोडं लक्ष टाकूया. मागच्या काही दिवसापासून पिंपरीतील काही नेते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. शरद पवार सध्या पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत आहे. यावेळी पक्षातून बाहेर गेल्यांना परत पक्षात घेणार का असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा सोडून गेलेले लोक परत येण्याबाबत मला कोणी भेटलं नाही, पण जयंत पाटील यांना भेटले आहेत याची मला माहिती आहे, असं शरद पवार म्हणाले. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.